यश, आपल्या प्रोजेक्टसाठी कुठला पदार्थ निवडलायस? तिखट चटणी आणि मसालेदार भाकर. तिखट चटणी आणि मसालेदार भाकर. आणि हा पदार्थ का निवडलास? कारण माझ्या मम्मीला आजीने शिकवलेलं आणि माझ्या आजीला आजीच्या आजीने शिकवलेलं. अरे वा. आणि ह्या पदार्थाबद्दलची तुझी एखादी आठवण सांगशील मला? हो. जेव्हा 2020ला लॉकडाऊन चालू होता तेव्हा सगळी दुकाने बंद होती म्हणून जास्त साहित्य नव्हतं भेटत. तेव्हा माझ्या मम्मीने त्या आठवण केली त्या पदार्थाची. तेव्हा मला मम्मी रोज पदार्थ बनवून द्यायची. तू आतापर्यंत स्वतः हा पदार्थ बनवलायस कधी यश? खूप वेळा बनवले. आणि स्वतः बनवून घरच्यांना सगळ्यांना खायला देऊन कसं वाटतं मग? मला खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. आणि त्यांना खाऊन कसं वाटतं? थोडा तिखट आणि मसालेदार. थोडं तिखट आणि मसालेदार वाटतं. मस्त.